सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर जरांगेंचं उपोषण मागे। जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य। 2-3 दिवसात कार्यवाही सुरू करू, विखे पाटलांचं आश्वासन। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन। सातारा संस्थानच्या गॅझेटचा GR लवकर काढा, जरांगेंची शिष्टमंडळाकडे मागणी। जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा। हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठांना कुणबी प्रमाणपत्र द्या, सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगेंची मागणी मान्य। मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य। फक्त सातारा संस्थानच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय। महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच तोडगा काढणार, शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन। 58 लाख नोंदींचे दस्तऐवज देण्यास सरकार तयार। 29 लाख प्रमाणपत्र दिलेत, उर्वरित प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार। प्रमाणपत्र न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जरांगेंची मागणी। मराठा आंदोलनात बलिदान गेलेल्या मृतांच्या वारसांना महावितरणमध्ये नोकरी। MIDCने देखील नियुक्तीसाठी ठराव केलाय, मंत्री विखे पाटलांची माहिती। निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही। महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, फडणवीसांची भूमिका। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंची भाजपमध्ये प्रवेश। मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। तनपुरेंना भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। अजित पवार असताना विलिनीकरणाच्या एका बैठकीला मी उपस्थित होतो। जयंत पाटलांच्या घरी बैठक झाली होती। भाजप पक्षप्रवेशानंतर प्राजक्त तनपुरेंचा दावा। मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीत CNG 2 रुपयांनी महागला। 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ। CNGचे दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर, तर घरगुती पाईप गॅसच्या दरातही 50 पैशांची वाढ। घरगुती PNGचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर। मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। 9 जण अटकेत। दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती। मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या 3घांना अटक। आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन समोर। विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। महापालिकेत नोकरी देण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल, गिरीश महाजनांची घोषणा। विषारी दारू प्रकरणानंतर राज्यात ठिकठिकाणी पडसाद। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून दारूच्या अड्ड्यांची तोडफोड। युवक काँग्रेसचंही आंदोलन। तर कोल्हापूरमध्ये पोलिसांकडून कांजरभाट वसाहतीमधील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला। सोनपूरमध्ये जमावाकडून घोषणाबाजी करत मारहाण। अभिषेक बॅनर्जींचे कपडे फाडले, अंडीही फेकली। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। राजस्थानच्या चुरू शहराला धुळीच्या वादळाचा तडाखा। आकाश धुळीच्या ढगाने भरलं। संपूर्ण शहरात भरदिवसा काळोख पसरला, जनजीवन विस्कळीत। यूपी बिहारमध्ये पाऊस आणि वादळामुळे 48 जणांचा मृत्यू। 20 जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत। यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर। निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना। 18 विमानांचं वेळापत्रक बदललं।